हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू DKC अनअकॅडमी. आणि आपल्या या सिरीजमध्ये आपण आत्तापर्यंत इंग्लिश ग्रामरमधील जो आपण टॉपिक घेतलेला आहे आर्टिकल्स, या टॉपिकमधले आत्तापर्यंत आपण 5 पार्ट पाहिलेले आहेत. तो 5 व्हिडिओ लेक्चर्स पाहिलेले आहेत, ज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे ए ॲन आणि द यांचा वापर केव्हा करावा, तसेच ए आणि यांचा वापर केव्हा करू नये. तर आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चर्समध्ये पाहणार आहोत की द जे आपलं डेफिनेट आर्टिकल आहे आणि इनडेफिनेट आर्टिकल ए आणि ॲन जे आहेत, या तीनही आर्टिकलचा वापर आपण केव्हा करायचा नाही आहे. कोणत्या अर्थाचं वाक्य आपल्याला दिलेलं असेल त्यावेळेस आपण आर्टिकलचा वापर करायचा नाही. त्याचे काही नियम आहेत पा, त्या ठिकाणी आपण या कोणत्याही आर्टिकलचा वापर करायचा नाही. तेच आपण आजच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली अनअकॅडमी जॉईन करा. तर पाहूया आपण आजचा आपला पहिला नियम काय आहे. आपलं आर्टिकल ए आणि ॲन द उपपदे केव्हा वापरू नयेत. आपल्याला त्याचा पहिला जो नियम आहे पहा, ज्यामध्ये आपल्याला इन केस काही अर्थ असतात त्यामध्ये बदल होत असतो. जेव्हा काही शब्द सेंटेन्समध्ये वेगळ्या अर्थाने वापरले जातात, इन केस फॉलोइंग वर्ड म्हणजे काय, खालील शब्दांच्या संदर्भाने आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे कशा पद्धतीने अर्थ आहेत. जे शब्द आहेत ती शब्दांचं एक्झाम्पल पहा. चॅपल हे बिल्डिंग नेम आहेत पहा, बिल्डिंग आहेत ज्यांना आपण हे म्हणतो. उदाहरणार्थ परत चर्च, स्कूल, कॉलेज ठीक आहे. त्यानंतर प्रिझन ठीक आहे. अशा पद्धतीने मार्केट आणखीन हॉस्पिटल, ठीक आहे. या पद्धतीने यासारखी जी काही शब्द आहेत त्यांच्या संदर्भाने आपला पहिला नियम आहे पहा. आपण यामध्ये काय करणार आहोत हे लक्षात घ्या. ज्या वेळेस आपण पहा when we use made of building पहा. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस अशा पद्धतीचा आपल्याला सेन्स असतो त्यावेळेस आपण काय करायचं आहे, त्यावेळेस आपल्याला कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही. त्याची काही उदाहरणं आहेत पहा, आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने पाहूया. पहा आता पहिलं एक्झाम्पल पाहूया. शी गोज टू चर्च for pray. She goes to church for pray every day. असं म्हटलं तरी चालते, लक्षात घ्या, काय हरकत नाही. आता आपण सोप्या आणि साध्या सेंटेन्समध्ये पाहणार आहोत. आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया. ही went to the church to see painting on the walls ठीक आहे. आता आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलेला आहे. 2 सेंटेन्स आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. पहिल्या सेंटेन्समध्ये सुद्धा आपला काय आहे, चर्च हा शब्द आलेला आहे आणि आपल्या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा चर्च हा शब्द आलेला आहे, परंतु त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, द चर्च असं म्हटलेलं आहे आणि पहिल्या सेंटेन्समध्ये आपण फक्त चर्च म्हटलेलं आहे. मग अशा पद्धतीने हा जो आहे
अर्थ तो कशा पद्धतीने आपण वापरलेला लक्षात घ्या. या ठिकाणी पहिल्या सेंटेन्समध्ये चर्च जी बिल्डिंग आहे, या कोणतीही चर्च असेल पहा, म्हणजे कोणती स्पेसिफिक एक पर्टिक्युलर चर्च या ठिकाणी अर्थ नाही. या ठिकाणी कोणता उद्देश आहे, फक्त प्रे करण्यासाठी त्याला त्या चर्चमध्ये तो जातो, म्हणजे कोणत्याही एका चर्चमध्ये तो जात आहे. पण या ठिकाणी कोणतंही आर्टिकल आपल्याला वापरायचं नाही. परंतु आपण सेंटेन्स 2 पहा. या दुसऱ्या सेंटेन्समध्ये ही वेंट to the church to see painting on the walls, म्हणजे यामध्ये पाहतो त्याच चर्चमध्ये गेलेला आहे. त्याचा उद्देश दुसरा आहे. साधारणतः चर्च त्या बिल्डिंगचा जो उद्देश असतो, मेन हेतू असतो पहा, चर्च असेल, मंदिर असेल, त्या ठिकाणी आपण प्रार्थना करण्यासाठी जातो. हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणी आजारी पेशंट डॉक्टरांकडे जात असतो. मार्केटमध्ये असेल तर काहीतरी खरेदी करण्यासाठी. हे जनरल त्यांचे उद्देश आहेत. परंतु तो जनरल सामान्य उद्देश सोडून दुसऱ्या हेतूसाठी जर आपण त्या ठिकाणी जात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आर्टिकल द हे वापरावं लागतं. पा लक्षात घ्या. दुसऱ्या सेंटेन्समध्ये ही वेंट टू द चर्च टू सी पेंटिंग, तो त्या ठिकाणी त्या चर्चमध्ये गेलेला आहे. कशासाठी? ज्या भिंतीवर, ज्या चर्चच्या भिंतीवर काय आहे, पेंटिंग आहे, आणि ते पेंटिंग पाहण्यासाठी तो गेलेला आहे, प्रे करण्यासाठी गेलेला नाही. या ठिकाणी त्याचा सेन्स, अर्थ, उद्देश बदललेलं आहे. म्हणून सेकंड सेंटेन्समध्ये आपलं काय झालेलं आहे, द चर्च हे आपलं आलेलं आहे. आपलं हे झालं. आपण पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आहे. आपण एक सेकंड एक्झाम्पल आणखीन घेऊया, एका दुसऱ्या स्कूल या संदर्भाने घेऊया, म्हणजे आपल्या लगेच लक्षात येईल. पहा, स्कूल या संदर्भाने जर घेतला तर पहिलं सेंटेन्स पाहूया आपण. शी started to school. She started to school at the age of 5. At the age of 5. ठीक आहे, आपण 5 लिहून काढू. ठीक आहे. शी स्टार्टेड टू स्कूल ॲट द एज ऑफ 5. आता याच अर्थ दुसरा सेंटेन्स आपण घेऊया. पा ही, ठीक आहे, ही गोज टू द स्कूल टू मीट मिस्टर जाधव. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पुन्हा एक एक्झाम्पल घेतला आहे स्कूलच्या संदर्भाने. शाळा, स्कूल या शब्दाच्या संदर्भाने आपण घेतलेला आहे. आता पहिल्या सेंटेन्समध्ये पहा, शी स्टार्टेड टू स्कूल ॲट द एज ऑफ 5. पहा, म्हणजे शाळेचा जो जनरल सेन्स आहे, उद्देश आहे, आपण शाळेत जातो वयाच्या 5व्या वर्षी ती जायला लागलेली आहे. तर दुसऱ्या सेंटेन्समध्ये जो सेन्स आहे लक्षात घ्या, ही गोज टू द स्कूल. पहा, परफेक्ट, द स्कूल. या सेंटेन्समध्ये शाळेत जाण्याचा उद्देश काय आहे, टू मीट मिस्टर जाधव, म्हणजे मिस्टर जाधवांना भेटण्यासाठी त्या शाळेमध्ये गेलेला आहे. मग तो कोणत्या, द स्कूल का म्हणलेला आहे, तेच पर्टिक्युलर स्कूल आहे ते, ज्या शाळेमध्ये, ज्या स्कूलमध्ये मिस्टर जाधव आहेत. हा लक्षात घ्या. म्हणून हे पर्टिक्युलर डेफिनाइट आर्टिकल या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि जेव्हा तो जनरल सेन्स असेल त्या ठिकाणी कोणतंही आर्टिकल आपल्याला वापरायचं नाही. अशा पद्धतीने आपण पहिला जो रूल आहे त्याचे 2 एक्झाम्पल उत्तमरित्या पाहिलेले आहेत. अशाच पद्धतीने आपण हे जे मार्केट, हॉस्पिटलचं, कॉलेज आणि प्रिझन असेल असे जे शब्द आहेत, या शब्दाच्या संदर्भाने आपल्याला हा पहिला रूल लक्षात ठेवायचा आहे. रूल नंबर 2 है. पाहता आपला दुसरा जो नियम आहे तो काय म्हणतोय पहा. आता आपल्याला इन केस ऑफ मॅन अँड वुमन वर्ड, इन केस ऑफ मॅन अँड वुमन वर्ड, ठीक आहे, या शब्दांच्या संदर्भाने आपल्याला काय करायचंय. आता आपला दुसरा जो नियम आहे तो पाहायचा आहे. पहा, व्हेन. काय नियम आहे, व्हेन वी यूज मॅन
and woman word in collective sense. In collective sense. Collective sense. They do not have any article. They do not have any article. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला रूल आहे. पहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदम मराठी भाषेमध्ये जेव्हा समूहदर्शक या अर्थाने हा शब्द वापरला जाणार आहे मॅन अँड वुमन, त्यावेळी उपपद वापरू नये. ठीक आहे. मराठीमध्ये सुद्धा आपण शॉर्टकटमध्ये लिहून देत आहोत. पहा, लक्षात घ्या. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या नियमाचा अर्थ समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर आपल्याला अर्थ समजलाच नाही तर आपण कुठेही, केव्हाही, कधी आणि कसेही आर्टिकल वापरू शकतो. पहा, अत्यंत सोप्या आणि साधे ए आणि द हे तीन याच्यावर पूर्ण आपलं ग्रामर सुद्धा चुकू शकते. पहा, जर आपण याचे व्यवस्थित सेन्स आणि अर्थ समजून घेतला नाही तर काय हरकत नाही. आपण पाहूया आता कलेक्टिव्ह सेन्स कशाला म्हणायचं आहे, म्हणजे समूहदर्शक अर्थ एक्झाम्पलच्या साह्यानं. लक्षात घ्या. आता पहिला सेंटेन्स घेऊ आपण. मॅन इज मॉर्टल. ठीक आहे. अशा पद्धतीने दुसरं काय आहे, वुमन इज मॅन्स मेट. पहा, यामध्ये जी आपल्याला लक्षात घ्या शब्द वापरलेला आहे मॅन अँड वुमन. लक्षात घ्या, मॅन अँड वुमन. पहा, या दोन्हीही शब्दांचा अर्थ संपूर्ण काय आहे, संपूर्ण होल. लक्षात आलंय. संपूर्ण मनुष्य, संपूर्ण मॅन अँड पूर्ण वुमन या अर्थाने या ठिकाणी काय केलेलं आहे, हे दोन्हीही शब्द वापरलेले आहेत. त्यांचा पूर्ण जो समूह आहे मॅनचा आणि वुमनचा समूह, त्या संपूर्ण समूहाच्या अर्थानं या ठिकाणी मॅन आणि वुमन वापरलेलं आहे. ज्यावेळेस आपण इथं फक्त जर ए आणि इथं सुद्धा जर ए किंवा काही वापरलं, द वापरलं तर काय होईल, हा पर्टिक्युलर कोणता तरीही ए वापरलं तरी कोणताही एक मनुष्य, कोणताही एक स्त्री असा अर्थ होईल. आणि जर द वापरला आपण तर पर्टिक्युलर तोच मनुष्य आणि तोच वुमन अशा अर्थाने होणार आहे. परंतु या ठिकाणी हा जो मॅन आणि वुमन वापरलेला आहे तो कलेक्टिव्ह सेन्स. लक्षात घ्या, यालाच म्हणायचं कलेक्टिव्ह सेन्स, म्हणजे समूह दर्शक या अर्थाने पूर्ण होल समूहाचा जेव्हा निर्देश केला जातो त्यावेळेस आपण समूहदर्शक म्हणत असतो, त्यालाच कलेक्टिव्ह सेन्स म्हणत असतो. आणि त्याच अर्थाने आपल्याला या ठिकाणी हे दोन्ही शब्द वापरलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यापुढे कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही. इतका साधा आणि सरळ आपला दुसरा नियम आहे. आपला तिसरा नियम आहे अत्यंत सोपा आणि साधा. पहा, डोंट यूज any article before relation. ठीक आहे. रिलेशनच्या पूर्वी कोणतंही आर्टिकल वापरू नये. आता रिलेशन म्हणजे काय, शब्द एक्झाम्पल फादर. ठीक आहे, व्हेरी सिंपल. फादर, मदर, ठीक आहे, ब्रदर, ठीक आहे, आंट, अंकल, इटीसी. ठीक आहे, इट्सेट्रा. या पद्धतीने अनेक असतील.
अशा या रिलेशनच्या पूर्वी आपल्याला कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही, साधा आणि सिंपल आहे. एक्झाम्पल याचं पुन्हा पाहता सेंटेन्समध्ये आपण घेऊया, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. पहा, माय फादर इज अ फार्मर. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय केलेलं एक सेंटेन्स लिहिलं. माय फादर इज अ फार्मर. तुम्ही या ठिकाणी इज अ टीचर या पद्धतीने जरी केलं तरीही आपलं सेंटेन्स बदलणार नाही, यामध्ये काहीही बदल होणार नाही. याच्यापूर्वी कोणतंही ए किंवा ॲन किंवा द अशा पद्धतीचं आर्टिकल वापरू नये. लक्षात घ्या, जेव्हा रिलेशन असेल, नातेवाईक असेल, त्या संबंधाने आपण असतील, त्याच्यापूर्वी आपल्याला कोणतेही आर्टिकल वापरायचं नाही. इतका साधा आणि सरळ हा नियम आहे. नियम आपला चौथा आहे. पहा, डोंट यूज आर्टिकल बिफोर फर्स्ट काय आहे, गेम्स एक्झाम्पल क्रिकेट, हॉकी, फुटबॉल. ठीक आहे, अशा पद्धतीने एक्झाम्पल. आणि दुसरं एक आहे सेन्स असेल त्यावेळेस एक्झाम्पल काय आहे, स्मेल, टच म्हणजे स्पर्श, हिअर. अशा पद्धतीने इट्सेट्रा. अशा पद्धतीने जेव्हा गेम्स, नेम ऑफ सेन्स असं म्हटलं तरी चालेल, नेम ऑफ असं म्हटलं तरीही चालेल. पहा, आपल्याला त्यांच्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही. आपण ए, ॲन आणि द वापरायचं नाही. हे कशासाठी? पहा, जेव्हा आपण याला जनरल सेन्समध्ये जेव्हा यांचा वापर जनरल सेन्समध्ये असेल त्यावेळेस आपल्याला कोणतंही वापरायचं नाही. पण जेव्हा पर्टिक्युलर म्हणून जेव्हा डेफिनेट एखाद्या गोष्टीसाठीच त्याचा उल्लेख केलेला असेल त्यावेळेस मात्र आपण वापरू शकतो. परंतु जनरल सेन्समध्ये या कोणत्याही शब्दाच्या पूर्वी आपल्याला काय करायचं आहे, कोणतेही आर्टिकल वापरायचं नाही. आपला फिफ्थ रूल आहे. पहा, एकदम सिंपल असा. इन केस ऑफ following word कोणते आहेत पहा, सोसायटी शब्द पहा, लक्षात घ्या. सोसायटी, त्यानंतर पीपल. ठीक आहे, पीपल, कंपनी. ठीक आहे, कंपनी, मॅनकाइंड. पहा, या शब्दाच्या अर्थानं आपला जो पाचवा रूल आहे तो नियम आहे. पहा, आता लक्षात घ्यायचा अर्थ काय. पहा, व्हेन वी यूज जनरल सेन्स. लक्षात घ्या, व्हेन वी यूज this word in general sense. पहा, सामान्य. लक्षात घ्या, जनरल सेन्स सामान्य अर्थाने. लक्षात घ्या, when we use this word in a general sense, सामान्य अर्थाने जेव्हा आपण याचा वापर करतो, we don't use any article. We don't use any article before this word. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. पहा, तेच सेंटेन्स आपल्याला परत आहेत. एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगतो मी. सोसायटी, पीपल, कंपनी आणि मॅनकाइंड अशा पद्धतीचे शब्द जे हे शब्द आहेत, हे जेव्हा जनरल म्हणजे सामान्य अर्थाने आपण जनरल सेन्सने वापरतो त्या वाक्यामध्ये
तेव्हा आपण त्या शब्दांच्या पूर्वी कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही. ठीक आहे, पाहूया आपण आता एक्झाम्पलच्या साह्यानं. पहा आता सोसायटी, ठीक आहे, पाहूया. पहा अ thief is danger. thief is danger to society. ठीक आहे, डेंजर टू सोसायटी. लक्षात घ्या, या ठिकाणी सोसायटीचा काय केलेला आहे आपण सामान्य अर्थ जनरल सेन्स वापरलेला आहे. संपूर्ण सोसायटीसाठी हा एक शब्द आहे. पहा पुन्हा पुन्हा तेच असते, लक्षात घ्या. आता दुसरं एक सेंटेन्स घेऊ आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल जनरल सेन्स आणि पर्टिक्युलर सेन्स कसं वापरतो. द सोसायटी ऑफ ग्रीक is based on freedom, ठीक आहे. आता लक्षात घ्या, या दोन्ही सेंटेन्समध्ये पहिला सेंटेन्स आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये काय डिफरन्स आहे पहा. लक्षात घ्या, यामध्ये सोसायटीच्या पूर्वी आपण द हे आर्टिकल वापरलेलं आहे आणि या ठिकाणी मात्र पहिल्या सेंटेन्समध्ये सोसायटीच्या पूर्वी आपण कोणतंही आर्टिकल वापरलेलं नाही. म्हणून लक्षात घ्या, पहिला जो आहे या ठिकाणी जनरल सेन्स आपण वापरलेला आहे पहिल्या सेंटेन्समध्ये आणि दुसरा जे सेंटेन्स आहे त्यामध्ये पर्टिक्युलर, पहा लक्षात घ्या, पर्टिक्युलर सेन्स आहे. म्हणजे डेफिनाइट ग्रीक सोसायटीशीच संबंधित हा शब्द आहे. दुसरं इतर कोणतीही सोसायटी नाही. कोणती सोसायटी? द पर्टिक्युलर ग्रीक सोसायटी म्हटलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण द हे आर्टिकल डेफिनेट वापरलेलं आहे. आणि पहिल्या सेंटेन्समध्ये सोसायटी म्हणजे कोणत्याही सोसायटीसाठी चोर ही काय आहे, डेंजरच आहे अशा अर्थाने, म्हणजे सामान्य अर्थाने तो सोसायटी शब्द वापरलेला आहे. 7 रूल आहे आपला. पहा अत्यंत सोपा आहे, एक स्ट्रक्चर आहे. पहा सच आणि अँड सो, ठीक आहे. सच अँड सोचा एक स्ट्रक्चर आहे. या पद्धतीचं ज्यावेळेस स्ट्रक्चर असतं त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्या. पहा एक्झाम्पलच्या साहाय्याने आपण पाहूया कशा पद्धतीने कोठे आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे. आता सच अ ब्युटिफुल प्लेस, सच अ ब्युटिफुल प्लेस, ठीक आहे. एक्झाम्पल फर्स्ट. आता आपण सच पहिलं स्ट्रक्चर पाहिलं आहे ज्यामध्ये आपण काय केलेलं आहे, आर्टिकल वापरलेलं आहे. आता तेच पाहता सोचं एक्झाम्पल घेऊ आपण. सोच्या साहाय्याने जर लिहिलं तर काय होईल, सो ब्युटिफुल, सो ब्युटिफुल प्लेस, ठीक आहे. अशा पद्धतीने म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे आर्टिकल लिहिण्याची आवश्यकता नाही. हे जे सच आणि सोचं जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये हे सर्वात मध्ये सचच्या पुढे आपण एचा वापर करतो, परंतु सोच्या पुढे आपण मात्र कोणतेही आर्टिकल वापरत नाही. ठीक आहे, पाहूया आपण आणखीन एखादं एक्झाम्पल याचंच. सच अ नाईस पर्सन, सच अ नाईस पर्सन, ठीक आहे. ठीक आहे, एक्झाम्पल पाहिले आपण. यामध्ये आपण या ठिकाणी सुद्धा एचा वापर केलेला आहे. आता हेच पाहता, सो नाईस पर्सन. पहा आता दुसऱ्या याच्यामध्ये आपण सोची जेव्हा रचना केलेली आहे त्यामध्ये आपण कोणत्याही आर्टिकलचा वापर केलेला नाही. अत्यंत सोपा आणि साधा असा आपला हा 7वा नियम आहे. पहा सचच्या समोर आपल्याला ए वापरायचा आहे आणि जेव्हा सोचे स्ट्रक्चर येणार आहे, सोची रचना येणार आहे, त्याच्यानंतर मात्र आपल्याला ए वापरायचा नाही. 8वा नियम आहे आपला, डोंट यूज आर्टिकल्स कधी when noun is repeated
इन प्लुरल फॉर्म. ठीक आहे. पहा एक्झाम्पलच्या सहाय्याने लक्षात घ्या. या ठिकाणी ऑर्डिनल्स जरी लक्षात ठेवलं तरीही आपल्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये लक्षात राहील. पहा ऑर्डिनल्स लक्षात घ्या. आता एक्झाम्पल द फर्स्ट अँड थर्ड chapter of this book in this book is too good. ठीक आहे. अशा अर्थाने एक आपल्याला सेंटेन्स घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण पहा प्लुरल नाउन फर्स्ट अँड सेकंड, जेव्हा ऑर्डिनल्स रिपीट झालेला आहे पुन्हा थर्डमध्ये लक्षात घ्या, त्यावेळेस मात्र आपण या ठिकाणी द वापरलेलं नाही. आपण द थर्ड असं म्हणणार नाही. लक्षात घ्या, द थर्ड असं म्हणायचं नाही. या ठिकाणी आपण द हे आर्टिकल काय केलेलं आहे, वगळलेलं आहे. ऑर्डिनलच्या बाबतीत हे लक्षात घ्या. द फर्स्ट अँड द सेकंड, पुन्हा द सेकंड असं म्हणायचं नाही. फर्स्ट अँड सेकंड, फर्स्ट अँड थर्ड, सेकंड अँड फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ, अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवायचं आहे. एकदम साधा आणि सोपा नियम आहे. असाच एक नियम आहे आपला रुलर 9. पहा नियम लक्षात घ्या. अत्यंत सोपा आणि साधा नियम आहे. इन वोकॅटिव्ह सेन्स लक्षात घ्या. एक्झाम्पलच्या सहाय्याने तुमच्या लगेच लक्षात येईल. पहा फ्रेंड, I have a news. I have a news to give you. I have a news to give. बरोबर आहे. अशा अर्थानं ज्यावेळेस आपण एखाद्याला काय करत असतो, आवाज देत असतो. पहा लक्षात घ्या, वोकॅटिव्ह आवाज देणे, आवाज देत असतो. पहा देतो, त्यावेळेस आपण यापूर्वी द फ्रेंड असं म्हणायचं नाही. पहा इथं द फ्रेंड असं येणार नाही. जरीही पर्टिक्युलर असला तरी लक्षात घ्या द फ्रेंड असा उल्लेख येणार नाही. पहा लक्षात घ्या. याचा आणखीन एक एक्झाम्पल जर पाहिजे असेल तर पहा, कॅन यू हेल्प मी ब्रदर. कॅन यू हेल्प मी ब्रदर. पहा लक्षात घ्या. अशा पद्धतीने सुद्धा वोकॅटिव्ह सेन्समध्ये या ठिकाणी आपण द वापरणार नाहीत. पहा द ब्रदर आपण तर पाहिलेलं आहे सुरुवातीला, डोंट यूज एनी आर्टिकल बिफोर द रिलेशन. परंतु या वोकॅटिव्ह सेन्समध्ये सुद्धा आपल्याला अशा याच्यापूर्वी आपल्याला द वापरायचं नाही. पहा हे लक्षात घ्या. अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीचा हा नियम आहे. 10वा आपला नियम आहे, डोंट यूज एनी आर्टिकल, डोंट यूज एनी आर्टिकल in following phrases. लक्षात पहा, त्या खालील जे फ्रेजेस आहेत याच्यामध्ये कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही. हे फ्रेजेस जसेच्या तसे वापरायचे असतात. पहा पहिला आहे टू टेक ऑफेन्स, टू टेक रूट, टू सेंड वर्ड, टू लॉस हर्ट, टू ब्रिंग टू बुक, टू टेक, टू टास्क, टू सेट फुट ऑन, to give ear, to catch fire,
टू फॉलो सूट, टू सेट सेल, टू टर्न टेल, टू कॉल टू माइंड, ऑन लँड, ॲट सी, आउट ऑफ डुअर्स, सिक ॲट हर्ट अँड द लास्ट ॲट आर्म्स लेंथ. ही जी फ्रेजेस दिलेले आहेत पाही आपलं जे सर्वात बेस्ट इंग्लिश ग्रामर बुक आहे पॉल अँड सुरी, यामधील ही जी फ्रेजेस दिलेले आहेत आपण ते घेतलेले आहेत. अत्यंत सर्वात बेस्ट अँड ट्रस्टेड बुक आहे पॉल अँड सुरी, ज्याचा वापर करून आपण इंग्लिश ग्रामर या ठिकाणी घेत आहोत.